मुंबईमध्ये झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू झालाय। कुर्ल्याच्या नौपाडा भागामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। वृद्धाच्या मृत्यूनंतर मनसे मात्र आक्रमक झाली आहे। महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी मनसेने केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी अविनाश माने आपल्या सोबत आहे। अविनाश, ही घटना नेमकी कधी घडली आणि सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच सिद्धेश, ही कुर्ला फिनिक्स मॉल जवळची संपूर्ण घटना आहे। एकूणच पाहिलं तर चांदिली विधानसभा म्हणता येईल। या चांदिली विधानसभेमध्ये एकूण 2 घटना घडलेल्या आहेत। याआधी जर पाहिलं की ड्रेनेज लाईन मध्ये पूर्ण एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। आता ही दुसरी घटना आहे की दुसरी घटना पाहिली तर 10:30च्या सुमारास संपूर्ण ही घटना घडलेली आहे। एका झाडाची जी फांदी, मोठी फांदी जी आहे ती एका विनुस कुडवाला या व्यक्तीचं नाव आहे, 63 वय वर्ष या व्यक्ती आहे। त्याच्या अंगावर ही फांदी पडली आणि पाहिलं तर तात्काळ त्याला राजवाडी रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन गेले असता उपचारादरम्यान खरं तर त्याचा आता मृत्यू झालेला आहे। मात्र जर पाहिलं या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जमले आहेत। त्यांच्याकडून थेट आता जर पाहिलं महापौर उपमहापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। कारण वारंवार या चांदिली विधानसभेमध्ये अशा घटना घडत असल्यामुळे पावसाळ्यातली खरं तर ही दुसरी घटना आहे दुर्दैवी। त्यामुळे थेट आता अधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यापेक्षा महापौर आणि उपमहापौरांनी थेट आपला राजीनामा द्यावा अशी मागणी आता मनसेकडून करण्यात येत आहे। आणि आता थेट पाहिलं तर मनसेकडून जे आहे ते आता डोक्याला काळ्या स्थिती बांधून जे आहे ते थेट या ठिकाणी आता आंदोलन देखील आता करण्यास सुरुवात करण्यात आली। एकूणच पाहिलं तर आता ही मोठी घटना मानता येईल की या चांदिली विधानसभेमधली। सिद्धेश, नक्कीच अविनाश, आपण बघतोय की ही दुसरी दुर्घटना आहे घडलेली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी व्यक्ती आता मृत्युमुखी पडलेली आहे ती नेमकी कोण आहे आणि सध्या त्यांच्या परिसरामधल्या नागरिकांचा काही संपर्क झालाय का? त्यांच्या नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतलाय का? नक्कीच जर पाहिलं सिद्धेश, ज्या ठिकाणी झाड कोसळलं त्या ठिकाणी त्याचं एक दुकान होतं, नवीन दुकान त्याने काहीतरी घेतलं होतं या ठिकाणी। त्या दुकानाची पाहणी करण्यासाठी खरं तर हा व्यक्ती आला होता आणि हा व्यक्ती राहणारा बँड्राचा असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। एकूणच पाहिलं अविनाश, मी तुला तर थोडंसं थांबवतो। माझ्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे। सुषमाताई, आपण बघतोय की सलग दुसरी घटना ही झालेली आहे। याच्या आधी नाल्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाला आणि आता त्यानंतर पावसाळ्यामध्ये झाड कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। महानगरपालिकेचं अपयश म्हणायचं काय याला? त्याला महानगरपालिकेचं काय अपयश म्हणावंच लागेल, कारण मान्सूनपूर्व जी कामं असतात त्या कामांमध्ये जसं मॅनहोल असतील, ड्रेनेजेस असतील, रस्त्यांवरचे खड्डे बुजवणं असेल, अगदी तसाच अजून एक महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे जर वादळ वारा किंवा सोसाट्याचा पाऊस आला आणि या सगळ्यांमध्ये जर झाडं कोसळली किंवा रस्त्यावर असणारी नारळाची झाडं आहेत, इतर झाडी आहेत, वरून फळं पडली तर बऱ्याचदा दुर्घटना होऊ शकते। अशा वेळेला जे झाड पडू शकतो, कोसळू शकतं, ज्याच्या फांद्या जास्त विस्तीर्ण झालेल्या आहेत, जे वाहतुकीला अडथळा किंवा त्याच्या रस्त्यावर झाड आलेला आहे, अशा झाडांची छाटणी करण्याचं काम हे महापालिकेने करायला हवं। पण ही गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येत आहे। ज्या पद्धतीने या झाड कोसळण्याच्या घटना घडतायत आणि विशेषतः आता आपण दाखवणारी फुटेज तर हृदयद्रावक आहेत की काय ही माणसं काय ठरवून घरातनं बाहेर पडत असतील आणि त्यांच्या घरच्या लोकांना जर अशा पद्धतीचे दुर्दैवी निरोप नंतर येत असतील तर वाईट आहे हे सगळं। आणि या सगळ्याला जबाबदार आता महापौरांनी रील्स काढून उपयोग नाही। ही सगळी कामं एप्रिल मे मध्ये होणं अपेक्षित होतं। आता कसले रील्स काढत फिरताय? पण सुषमाताई, यामध्ये अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडतात। म्हणजे आधी सुद्धा तुमची सुद्धा सत्ता होती या महानगरपालिकेवरती, तेव्हा सुद्धा अशा काहीशा घटना घडलेल्या होत्या। मात्र यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या वारंवार घटना घडतायत। याला ब्रेक लागणार आहे की नाही येत्या काळामध्ये? लक्षात घ्या, 27 वर्ष आम्ही महापालिका सांभाळली, पण पहिल्याच पावसात अशी मुंबई तुंबली नाही। त्या वेळेला त्या ठिकाणी कामं करणारी लोकं होती। महापालिकेची नेमकी कामं काय आणि मान्सूनपूर्व कामं कोणती निघतात याचा अनुभव होता। एकतर पहिल्यांदा यांच्याकडे महापालिका आली आणि त्यात रितू तावडे सारख्या अत्यंत नवख्या आणि ज्यांना वॉर्ड चालवण्याचा अनुभव नाही अशा व्यक्तीला जेव्हा महापालिका चालवण्याची संधी मिळते तेव्हा रितू तावडेंनी काय केलं, वॉटर मीटर गटर यावर काम करण्यापेक्षा कुठल्या एरियामध्ये बांगलादेशी घुसलं आणि हे काम त्यांचं नाहीये, हे काम गृहमंत्र्यांचं आहे। सुषमाताई, माझ्यासोबत आता मुंबईच्या महापौर रितू तावडे सुद्धा आहेत। रितूताई, आपण आता बघतोय की सुषमा अंधारे असं म्हणतायत की मान्सूनपूर्व जी कामं होणं गरजेची असतात तिथे कुठेतरी महानगरपालिका कमी पडलेली। आपण कसं पाहता याच्याकडे? नाही, आता एक लक्षात घ्या, या आता पण कुर्ल्यामध्ये जी घटना घडली आहे त्याचाही मी सगळा आढावा घेत होती या ठिकाणी।
आणि मान्सून पूर्व कामं आम्ही केली होती. प्रशासनाने काही ठिकाणी पत्र देऊन किंवा आता ज्या वॉर्डमध्ये कुर्ल्याला झाडाची मोठी फांदी पडून 65 वर्ष वृद्ध व्यक्तीचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. तर खुद्द आमच्या त्या ठिकाणी नगरसेवकांनी पत्र दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाने पाहिलेले नाही. त्याच्याच वरती आता आम्ही काम करतोय. तर आता ज्या वेळी आम्ही गेल्या 24 तासामध्ये 7 जणांना निलंबित केलं, तर आता प्रशासनाकडनं पण असं सूर आहे की अशा पद्धतीने विरोधक पण बोलत असतात. परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर ज्या ज्या ठिकाणी अलर्ट केलं गेलंय, ज्या ज्या ठिकाणी सीसी रोडची कामं चालू आहे, रस्त्याच्या कडेला जी झाडं आहेत, त्या झाडांचं तुम्ही ऑडिट करायला पाहिजे होतं. किंवा जी झाडं गेली मुंबईमध्ये जवळपास 40-50 वर्षापूर्वी जुनी झाडं आहेत, त्याचं ऑडिट करून त्याचं संरक्षण करणं किंवा त्या झाडांना त्या ठिकाणी त्याचं जे काय त्याच्यावर ट्रीटमेंट करणं, ट्रिमिंग करणं, ते करणं अतिशय गरजेचं होतं. तर या ठिकाणी मी वारंवार बोलते की जरी आम्ही सत्तेमध्ये असलो हा. तरी या ठिकाणी आम्ही प्रशासनाला कुठेच पाठीशी घालत नाही. ज्या ठिकाणी त्यांच्या चूक आहेत त्या ठिकाणी आम्ही चुका दाखवून बरं देतोय. ऋतुताई, मग तुम्ही आणि म्हणता की झाली ती- ऑडिट होणं गरजेचं होतं. याच्या आधी सुद्धा नालेसफाईचा दावा करण्यात आलेला होता मान्सून पूर्व कामाच्या वेळी. मग या झाडांचं ऑडिट का नाही झालं? म्हणजे कुठे कुठे कमी पडली महानगरपालिका या सगळ्यामध्ये? महानगरपालिका प्रशासनाला वारंवार ह्याची माहिती दिली होती ना, हा. की पावसाळ्याच्या पूर्वी या सर्व झाडांचं ऑडिट झालं पाहिजे. बर. ज्या ज्या ठिकाणी सीसी रोडची कामं चालू आहे, ज्या ठिकाणी जुनी मुंबईमध्ये झाडं आहेत, मुंबईमध्ये जवळपास वडाची झाडं बघितली, पिंपळाची झाडं बघितली तर एक 60-70 वर्ष जुनी झाडं आहेत ती सर्व. त्या झाडांना पण तुम्ही ऑडिट करा. बघा आता माझ्या वॉर्डमध्ये काल रात्री झाड पडलं, पण ते कंपाऊंडच्या आतमध्ये पडलं. मी तिकडच्या स्थानिकांना सांगितलं की बर. तुम्ही का कंप्लेंट नाही दिली, तर त्यांनी सांगितलं गेले अशा परिस्थितीत झाडच नव्हतं. पण या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा त्यामुळे काय झालं, ते झाड उमटलं गेलं पूर्ण. बरं ऋतुजी, जमिनीपासून माझ्यासोबत उखडलं सुषमा गेलं अंधारे आणि सुद्धा पडलं. आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, आता आपण ऋतू तावडेंचं स्पष्टीकरण ऐकलं या सगळ्या संदर्भामध्ये. आम्ही प्रशासनाला पाठीशी घालत नाहीये, ऑडिट होणं गरजेचं होतं झाडांचं. आपण कसं पाहता याकडे? नाही, मी आता ते शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते आणि मला आश्चर्य वाटलं की महापालिका हे डिसिजन मेकर असते आणि ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन जे असतं ते फक्त आणि फक्त इम्प्लिमेंटेशन लेव्हलला काम करतं, अंमलबजावणी पातळीला. मुळात डिसिजन घेणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही हे डिसिजन का घेत नाही? आता प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर जेव्हा तुम्ही ढकलताय तेव्हा तुम्ही हे विसरता का की झाड तोडायचं काम असेल, ड्रेनेजची कामं असतील, याची कंत्राटर तुम्ही तुमच्या जे तुमच्या फेवरमध्ये असतात, तुमचा फेवरेटिझम ज्याला असतो, ज्याला प्रिव्हिलेज मिळतात, असाच ठेकेदार आणि असाच कंत्राटदार निवडला जातो आणि त्याला ती कामं दिली जातात. तुमची कामं देण्याची जी पद्धत असते ती तुमचा असणारा माणूस जो आहे त्याला काम दिलं जातं आणि त्याने काम केलं नाही याचं खापर तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कसं काय करू शकता? हे अधिकारी नौखे नाहीयेत. हे अधिकारी वर्षानुवर्ष काम करणारे आहेत. मग जे अधिकारी इतके दिवस काम करत होते ते अचानक कसे काय वाईट झाले बरं? ते अचानक काम न करणारे कसे काय झाले? तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही कंत्राटदार बदलता, ठेकेदार बदलता, टक्केवारीचं राजकारण होतं आणि हे कंत्राटदार आणि ठेकेदार वेळेत कामं पूर्ण करत नाहीत, त्यामुळे हा गोंधळ होतो. स्टेटमेंट केलंय त्यावरती तुम्ही बोलू का? बोला प्लीज बोला. ताई, तुमच्या माहितीसाठी सांगते, ह्या ठिकाणी टक्केवारी हा जो प्रकार आणि ठेकेदार हा प्रकार गेले 25 वर्षात झाला असेल महानगरपालिकेमध्ये. कदाचित तुम्हालाही त्याची सवय असेल म्हणून तुम्ही बोलताय. पण गेल्या ज्यापासून मुंबई महानगरपालिकेवरती मी महापौर होऊन बसले तिथे या ठिकाणी कुठलंही या पद्धतीचं काम आम्ही करत नाहीये. कुठल्या वॉर्डमध्ये कुठला ठेकेदार आहे हेही आम्हाला माहित नाही. आम्ही फक्त प्रशासनाला रिव्ह्यू मिटिंग घेऊन त्या ठिकाणी मुंबईमध्ये असणारे नाले, मुंबईमध्ये असणारे रस्ते, मुंबईत असणारी झाडं, मुंबईत असणारी पॉटहोल्स याच्यावरती आम्ही त्यांना सातत्याने चेतावणी देत असतो, त्यांना आम्ही रिव्ह्यू देत असतो, त्यांच्यावरती आम्ही प्रश्न विचारत असतो. शेवटी 1 मिनिट ताई, मी तुमचं सगळं ऐकून बोला घेतो. बोला बोला. त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो ज्यावेळी मी महापौर म्हणून किंवा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर भिडे मॅडम सुद्धा, आम्ही सर्व त्या ठिकाणी महायुतीत बसणारे सर्वजण, शिवसेनेचे असतील, आम्ही असणार, त्या ठिकाणचे नगरसेवक पण, मी या ठिकाणी असं म्हणत नाहीये की उबाटाचे नगरसेवक काहीच काम नाही करत, तेही करतात आहे. वारंवार महासभेमध्ये ह्याची उहापोह होते, वारंवार ह्याच्यावरती बोललं जातं. परंतु असं पण प्रशासनाला आपण एकदम नकार देऊ शकत नाही की त्यांनी काहीच काम नाही केलं. मुंबई महानगरपालिकेचे सर्व नाले सफाई गेल्या 1.5 महिन्यापासून, एक तर पाऊसही उशिरा होता,
त्यामुळे नालेसफाई केला. आम्ही वारंवार बोलतो की अंधेरी सबवे असेल किंवा झोन ऋतू तावडेजी, मला एक सांगा, मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. याच्या आधी अनेक घटना घडलेल्या आहेत. जसा तो मेट्रोचा काम चालू होतं तेव्हा एक स्लॅब कोसळला, तिथे एक जण गेला, त्याच्यानंतर एक नाल्यामध्ये आता नालेसफाईच्या वेळी एक जण जातो आणि आत्ताची ही घटना. या सगळ्या मृत्युमुखी पडतायत लोक, याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे मग आता या सगळ्या येत्या काळामध्ये? नाही, आता कसं आहे, या थोडंसं बोलू ठिकाणी का? पुण्यामध्ये मला ही घटना आता वाटतंय, ऐका घडली. ऐका तावडे मॅडम, आता तुमचं मी सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि शांतपणे ऐकून घेतलं. मला टक्केवारी वगैरेवर बोलल्यावर तुम्हाला फार जास्त वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण हे बोलताना तुम्ही असंही ऍडमिट केलं, तुम्ही असं म्हणालात की कोण ठेकेदार कोण कंत्राटदार हे तुम्हाला माहीतही नसतं. जर ठेकेदार कंत्राटदार कोण आहे हे तुम्हाला माहित नाही, ज्याला प्रत्यक्ष काम करायचंय तो तुम्हाला माहित नाही आणि त्याला तुम्ही जाब विचारणार नाहीत आणि वर्षानुवर्ष काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना तुम्ही धारेवर धरणार, परंतु जो कंत्राटदार आहे, जो प्रत्यक्ष फील्डवर काम करतोय तो तुम्हाला माहित नाही. मग तुम्ही कसली पाहणी करता, कसलं फील्डवर नाही, जाता? लक्षात घ्या, फील्डवर फक्त ताई, मी रील्ससाठी आता जाता याच्यावरती तुम्ही. उत्तर देते तुम्हाला. कसल्या नक्की कामासाठी तुमची जाता तुम्ही भूमिका काय? फील्डवर? नक्की तुमची भूमिका काय? जेव्हा आम्ही ठेकेदारांवरती बोलतो तेव्हा तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बोलता, जेव्हा नाही, आम्ही नाही, प्रशासकीय मी अधिकाऱ्यांच्या तुम्हाला मी बाबतीत ऐका ठेकेदार एक आणि मिनिट ताई, प्रशासकीय अधिकारी. नक्की तुमचं तुमची काम काय नक्की मग? तुमची तुम्ही महापौर काय? आहात ना, तुमची भूमिका लक्षात घ्या, स्पष्ट करा. तुम्ही महापौर तुमची आहात. भूमिका मी You are the माझी decision भूमिका maker. महापौर म्हणून मी स्पष्ट तुमच्या केलेलीच हातात आहे. एक power आहे. महापौर म्हणून मी तुमच्या या हातात ठिकाणी काही ज्या ज्या अधिकारी ठिकाणी आहेत, चुकत आहे त्या तुमच्याकडे ठिकाणी आम्ही आयुक्त बोलतोच आहेत, आहे. तुमच्याकडे सहाय्यक. एक मिनिट थांबा. तुम्ही स्वतः महापौर आहात, तुम्ही तुमच्या हाताखाली काम करायला अनेक अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत. अगदी तुम्ही चालायला लागलात तर तुमच्या डोक्यावर छत्री धरायला 2-2 कर्मचारी आहेत. एवढं सगळं असताना तुम्ही जी पाहणी करता त्या पाहणीला जरा रिअल काम करा, रीलचं काम करू नका, रिअल काम करा. थोडं रिअल काम करा. बघा, राजकारण करू नका करू नका. ते काम करतात, आम्ही रीलचं नादी फिल्डवर नका खूप लागू, काम जरा करतोय. रिअल काम करा तुम्ही ते तुम्ही. पण नाही करत आहे. तुम्ही फक्त घरामध्ये, मी कालपासून तुमचे पण बघते, तुम्ही काय काय कसलं घरामध्ये? हरकत नाही, तुम्ही मोठ्या नक्कीच ऋतुजी आणि सुषमाताई, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या घटना घडतायत, या घटना घडल्यानंतर आता याची जबाबदारी कोण घेणार या सगळ्या घटनांची, हा सुद्धा प्रश्न मोठा सर्वसामान्य विचारतायत. या सगळ्या एकंदरीमध्ये येत्या काळामध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी महानगरपालिका पावलं उचलणं गरजेची आहेत, असं सुद्धा आता सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जातोय. महापौर ऋतू तावडेजी आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई, तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आपले